ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। बार्शी वनपरिक्षेत्रातील पांढरी तलाव परिसरात वाघाचा वावर असल्याची माहिती मिळाली असून 2 दिवसांपूर्वी वाघाने वडगाव जिल्हा धाराशिव शिवारात गाभण गायीवर हल्ला करून ठार केले। त्याच रात्री पुन्हा येऊन मृत गायीवर ताव मारल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला। वडगाव येथील पशुपालक बाळासाहेब गाढवे हे आपल्या 18 जनावरांना चारताना हा प्रकार घडला। वाघाने हल्ला केल्याचे त्यांनी अवघ्या 200 फुटांवरून पाहिले। घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। हा वाघ उक्कडगाव शिवारातून 62 नंबर कुरण क्षेत्र मार्गे पांढरी वनपरिक्षेत्रात दाखल झाला। त्यानंतर त्याने गायीला ठार मारले। यानंतर वन विभागाने पांढरी तलाव परिसरातील शोध मोहीम राबविली असता चिखलात वाघाचे ठसे आढळले। वाघाला जेरबंद करण्यासाठी पुणे रेस्क्यू पथक व श्वान पथकाच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू आहे। तसेच येडशी व बार्शी वनपरिक्षेत्रात 12 कॅमेरे बसवून वाघाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे। वाघाने 2 दिवसांपूर्वी गाभण गायीवर हल्ला केला होता। त्याच रात्री मृत गायी फस्त करताना कॅमेऱ्यात दिसून आला। गायीवर हल्ला केला त्यावेळी 200 फूट अंतरावरून मी वाघाला पाहिले। आता दिवसाही शेतात जाण्याची भीती वाटत असल्याचे बाळासाहेब गाढवे यांनी सांगितले।